आता आपण पाहूया एनएससी आणि बीएससी ची हिस्ट्री. मित्रांनो, बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज भारतातलं सर्वात जुनं एक्सचेंज, म्हणजे जिथं देवाण घेवाण होत होती. त्याची स्थापना मुंबईमध्ये 1875 साली प्रेमचंद रॉयचंद्र या महान व्यक्तीने स्थापना केली. पहिल्यांदा यामध्ये ट्रेड होत होते, ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ, कपास यावरती ट्रेडिंग स्टार्ट होत होतं. आता ही बीएससी कार्यरत आहे. त्याचबरोबर 1992 ला सेबीची स्थापना झाली. त्याचबरोबर 1994 ला एनएससी ची स्थापना झाली, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तीही मुंबईमध्ये कार्यरत आहे. ही एनएससी स्थापन करण्यापाठीमागे दोन महान व्यक्ती होती, ते म्हणजे आपण पाहिलेले आहे, एक वर्मा कमिटी आणि मेहता कमिटी. ह्या एनएससी ची स्थापना आता यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे, कारण सर्वात जास्त ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे जर कोणत्या सेगमेंटमध्ये होत असेल, एक्सचेंज मध्ये होत असेल, तर ती आहे एनएससी. कारण यामध्ये पुढे फीचर्स सेगमेंट बदलत गेलेले आहेत. यामध्ये तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता इन्व्हॉल्व झालेलो आहोत. त्यामधून खूप प्रॉफिट कमवता येतो, हे आपण सविस्तरच्या पुढे करणारच आहोत. त्याचबरोबर यामध्ये जे बीएससी आणि एनएससी मध्ये जो आता इन्व्हेस्टरचा जो कल आहे तो एनएससी मध्ये आहे, परंतु म्युच्युअल फंड हे जे आहे ते सर्वात जास्त कल आहे बीएससी कडे. आपण पुढचा टॉपिक घेऊया, एनएससी मधले सेगमेंट्स. आता आपण पाहूया शेअर मार्केट मधले सेगमेंट्स. मित्रांनो, खूप महत्वाचे सेगमेंट्स आहेत. ह्या सेगमेंटच्या व्यतिरिक्त स्टॉक मार्केटमध्ये काहीही नाही. स्टॉक मार्केट, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर व्यवस्थित काम करायचं असेल तर हे सेगमेंट तुम्हाला माहित पाहिजेत. सेगमेंट्स पहिल्यांदा येतो इक्विटी, सेकंड येतो डेरिव्हेटिव्ह. हे आपण सविस्तर पाहायचं आहे. यामध्ये तुमचे पैसे मल्टिपल होतात. तिसरं सेगमेंट आहे कमोडिटी आणि चौथं सेगमेंट आहे करन्सी. मित्रांनो, पहिलं सेगमेंट घेऊया आपण इक्विटी. ह्या इक्विटीला ऑब्लिक नाव आहे कॅश. कॅश म्हणतात जे ब्रोकर आहेत माझ्यासारखे, ते डायरेक्ट म्हणतात कॅश. जे थोडस शेअर मार्केट बद्दल नॉलेज आहे त्यांना हा पुस्तकी शब्द आठवतो इक्विटी. इक्विटी आणि कॅश ह्या दोन्हींचाही अर्थ एकच आहे. हे काम कसं करतात? मित्रांनो, साधारणतः एनएससी मध्ये 4000 कंपनी लिस्टेड आहेत. या कंपनीमध्ये प्रत्येक कंपनी ही इक्विटी शेअर्स असतात. पुढे आपण बघणार आहोत शेअर्स काय आहेत, कशा आहेत, कसे जनरेट होतात, आयपीओ काय आहे. परंतु हे सेगमेंट तुम्हाला माहित असणं खूप महत्वाचं आहे. इक्विटी, समजा आपण एक उदाहरण घेऊ, रिलायन्स. रिलायन्सची आत्ताची प्राइस चाललेली आहे 2100 रुपयाच्या आसपास. मला ह्या कंपनीचे 5 शेअर्स बाय करायचे आहेत. तर मी इथं काय करू शकतो, इक्विटी सेगमेंट मध्ये 5 शेअर्स बाय करू शकतो, 5 शेअर्स सेल करू शकतो. हा माझा शेअर्स किती घ्यायचे हा माझं स्वतःच मत असेल की मला किती शेअर्स पाहिजेत. दुसरी गोष्ट इक्विटी मध्ये येते ती म्हणजे 5 शेअर्सच्या व्यतिरिक्त मला शेअर्स घेता येतात का? तर जरूर मित्रांनो, घेता येतात. तुम्ही 1 शेअर्स पासून 5, 10, 50, 100, 1000, 5000, 10000 अनलिमिटेड तुम्ही शेअर्स घेऊ शकता. ते एकमेव सेगमेंट आहे इक्विटी. बाकीच्या कोणत्याही सेगमेंटमध्ये हा तुम्हाला प्रकार मिळणार नाही की तुम्ही किती शेअर सिलेक्ट करायचे. दुसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे हे जे इक्विटी सेगमेंट आहे त्या सेगमेंटला एक्सपायरी नसती. एक्सपायरी म्हणजे तुम्ही घेतलेले शेअर्स कधीही विकू शकता, कितीही वर्षे होल्ड करू शकता. हे आपण सविस्तर इन्व्हेस्टमेंटच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. ह्या इक्विटी मध्ये सर्व कंपन्या लिस्टेड असाव्या लागतात. काही कंपन्या एनएससी मध्ये लिस्टेड आहेत तर एनएससी मध्ये त्यांचे इक्विटी शेअर्स असतील. दुसरं एक सेगमेंट आहे बीएससी, तर बीएससीच्या इक्विटी मध्ये ते शेअर्स सेगमेंट पाहिजे. आणि ह्या सेगमेंट मध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर आपला एक कोर्स आहे झिरो रिस्क इक्विटी कोर्स. त्या इक्विटी कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला टेक्निकल प्लस काही सिलेक्टिव्ह स्टॉक आहेत तेही दिलेले आहेत. त्यामध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं हेही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि माझं आवडतं सेगमेंट आहे इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह.
तर या इक्विटीमध्ये आपण ज्या पद्धतीनं काम करू त्या पद्धतीनं तुम्हाला प्रॉफिट मिळतं. एक उदाहरण घेऊ की हा एक ऍक्सिस बँकेचा स्टॉक आहे. त्या ऍक्सिस बँकेमध्ये मी 100 क्वांटिटी बाय केल्या. समजा त्या ऍक्सिस बँकेची आताची प्राइस चाललेली आहे 500 रुपये. तर 500 रुपयाला मी शेअर्स बाय केले आणि ते 520 रुपयाला मी शेअर्स विकले. माझ्याकडे शेअरची क्वांटिटी किती आहे? 100 क्वांटिटी आहे. मी किती पॉइंट वरती विकला? 20 पॉइंट वरती. तर मला किती रुपयाचं प्रॉफिट झालं? 20 गुणुले माझे जे शेअर्स आहेत ते म्हणजे 100, मला 2000 रुपयाचं प्रॉफिट झालं. हे प्रॉफिट इक्विटी मध्ये असं कॅल्क्युलेट केलं जातं. दुसरा टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह. तो मित्रांनो, हे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट कसं आलं? मी तुम्हाला पूर्वीही सांगितलेलं आहे की दोन ज्या कमिटी होत्या या कमिटीचा आपल्या स्टॉक मार्केटमध्ये खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. डेरिव्हेटिव्ह हा एक पुस्तकी शब्द आहे. यामध्ये दोन घटक येतात, ते म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन. मित्रांनो, हे सेगमेंट म्हणजे NSE 1994 ला स्थापन झाली. त्यामध्ये दोन कमिटी होत्या, एक वर्मा कमिटी आणि एक मेहता कमिटी. ह्या दोन्ही कमिटीचं खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. ते म्हणजे हे सेगमेंट स्टार्ट करण्यासाठी. हे सेगमेंट 1996 ला स्टार्ट झालं. ज्या कमिटी बसलेल्या तिथून ते परत पेंडिंग पडलं. साधारणतः 1 महिन्यासाठी स्टार्ट झालं, परत पेंडिंग पडलं. हे 2000 साली सगळं सेगमेंट सर्वांना ओपन झालं. या सेगमेंटमध्ये पहिला टॉपिक येतो तो म्हणजे फ्युचर आणि दुसरा टॉपिक येतो तोही ऑप्शन. हे का सेगमेंट आलं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण पूर्वी कसं होतं की इक्विटी शेअर्स घ्यायचे आणि विकायचे. कमी किमतीला घ्यायचे, जास्त किमतीला विकायचे. जर तुम्ही ट्रेडर असाल तर जास्त किमतीला विकायचे, कमी किमतीला घ्यायचे, म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होत होतं. पण काही तज्ञ लोक होते बाहेर इंटरनॅशनल मार्केटमध्ये हे एक सेगमेंट होतं. हे सेगमेंट आपल्या म्हणजे इंडियन मार्केटमध्ये बी अवेलेबल पाहिजे म्हणून या कमिटीने खटाटोप केला आणि हे सेगमेंट 2000 साली आलं. हे सेगमेंट येण्यापाठीमागचं एकच कारण होतं, हेजिंग करणं. आता हेजिंग करणं हा भाग आपण सविस्तर चर्चा करूया पुढच्या टॉपिक मध्ये. परंतु हे हेजिंग करण्यासाठी हे सेगमेंट आलं. हे सेगमेंट काय होतं? समजा तुम्ही इक्विटीमध्ये क्वांटिटी, ह्यूज क्वांटिटी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी बाय केलेली आहे किंवा तुमचा पोर्टफोलिओ आहे. समजा तुमचा एक 10 ते 20 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ इक्विटीमध्ये आहे. त्यामध्ये तुमच्या सिलेक्टिव्ह कंपनी असतील 5, 10, 15, 20 आणि मार्केटमध्ये एक क्रॅशेस आला. पण तो क्रॅशेस पासून तुमचं काय होणार आहे? लॉस होणार आहे. आणि हा लॉस रिकव्हर करण्यासाठी हे सेगमेंट आलं. म्हणजे समजा तुम्ही इक्विटीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बाय केलेला आहे किंवा रिलायन्स बाय केलेला आहे, ऍक्सिस बाय केलेला आहे, HDFC बँक बाय केलेला आहे. ते सेगमेंट यामध्ये तुमचा लॉस होणार आहे. कधी मार्केट खाली येतं तेव्हा. ह्या लॉस पासून वाचवण्यासाठी एक हेजिंग नावाचा टूल्स असतो. हेजिंग काय असतं की तुम्ही त्याच स्टॉकचा फ्युचर सेल करायचा असतो किंवा एक ऑप्शन मध्ये पुट बाय करायचा असतो किंवा ऑप्शन मध्ये कॉल राईट करायचा असतो. मित्रांनो, खूप महत्वाचा सेगमेंट आहे. या सेगमेंट मध्ये खूप प्रकार आहेत आणि या हेजिंगच्या स्ट्रॅटेजीच्या पद्धतीवरती आपल्याला काम करायचं आहे. हे आहे डेरिव्हेटिव्हचं सेगमेंट. यामध्ये फ्युचर एक महत्वाचा सेगमेंट आहे. यामध्ये मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की इक्विटीमध्ये तुम्ही सिलेक्ट क्वांटिटी म्हणजे शेअर्स सिलेक्ट करू शकता. 5 असतील, 10 असतील, 100 असतील, 1000-500. परंतु डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मध्ये तुम्हाला सिलेक्ट करता येत नाही. कारण तिथं जे काम चालतं ते फक्त आणि फक्त लॉट साईज मध्ये चालतं. म्हणजे काय? त्यामध्ये शेअरचा एक ग्रुप असतो. समजा की ऍक्सिस बँक तुम्ही सिलेक्ट करता. ऍक्सिस बँक इक्विटीमध्ये तुम्ही एक शेअर 5, 10, 50 घेऊ शकता. पण फ्युचर मध्ये तुम्ही काय करू शकता? 1200चा एक लॉट आहे. ते 1200चा एकच लॉट तुम्हाला बाय करावा लागतो. जर तुम्हाला अजून शेअर्स घ्यायचे असतील 1200चे 1300, 1500 होत नाहीत मित्रांनो. 1200चे डायरेक्ट 2400 होतात. म्हणजे दुप्पट. याला काय म्हणतो आपण? 2 लॉट मी बाय केले. समजा तुम्ही SBI घ्यायचा आहे. इक्विटीमध्ये तुम्ही 5 शेअर, 10 शेअर्स, 50 शेअर्स घेऊ शकता. परंतु डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये 3000 रुपयाचा म्हणजे 3000 क्वांटिटीचा एक लॉट आहे. तोच बाय करावा लागतो. 2 लॉट घेतले तर 6000.
समजा आता इथं आपण एक कॅल्क्युलेशन पाहूया इक्विटी आणि डेरिव्हेटिव्हचं. इक्विटीमध्ये तुम्ही 100 क्वांटिटी घेतल्या XYZ या स्टॉकचा, तो 10 रुपये मध्ये काढला तर तुम्हाला प्रॉफिट किती होतं? 1000 रुपये. समजा डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा एक्सिस बँक तुम्ही बाय केला, त्याचा लॉट साईज आहे 1200, म्हणजे 1200 क्वांटिटीचा एक लॉट. तो जर तुम्ही 10 रुपये वरती काढला, आता इक्विटी मध्ये जो स्टॉक आहे समजा 10 रुपये वरती गेला, तोही फ्युचर मध्ये 10 रुपये वरती जातो. तो 10 रुपये तुम्ही काढले तर तुम्हाला प्रॉफिट किती होतं? 12,000 रुपये प्रॉफिट होतं. त्याच पद्धतीनं इक्विटीचा स्टॉक खाली गेला तर त्याच पद्धतीनं तुमचा लॉस होतो, फ्युचरमध्ये पण त्याच पद्धतीने तुमचा लॉस होतो. परंतु ऑप्शन हे सेगमेंट खूप महत्वाचं आहे, कारण ह्या डेरिव्हेटिव्हला एक एक्सपायरी ही असतीच. आता तुम्ही फ्युचरमध्ये काम करत असाल तर फ्युचरमध्ये एक एक्सपायरी असते, ती म्हणजे आपला जो मंथ चाललेला आहे त्याचा शेवटचा गुरुवार ही असती मंथली एक्सपायरी. हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला सेल आउट करावंच लागतं. दुसरी गोष्ट असती ती म्हणजे डेरिव्हेटिव्हची फ्युचरची 3 महिन्याची सायकल असते. समजा हा नोव्हेंबर महिना चाललाय, नोव्हेंबर महिन्यात तुम्ही डिसेंबरचं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करून ठेवू शकता. डिसेंबर नंतर जानेवारी महिन्याचं तुम्ही आता कॉन्ट्रॅक्ट खरेदी करून ठेवू शकता. हे असते 3 महिन्याची सायकल. म्हणजे तुम्ही नोव्हेंबर महिन्यात ट्रेड करू शकता फ्युचरमध्ये, डिसेंबर मध्ये करू शकता, जानेवारी मध्ये करू शकता. परंतु समजा तुम्ही नोव्हेंबरचा एक्सपायरीचा घेतला तर जी गुरुवार आहे लास्टचा, जी डेट येईल त्यावेळी ती एक्सपायर होणार. समजा तुमच्याकडून राहून गेलं की सेल आउट करायचं आहे, तर ही एक्सचेंज ते 3:30 जो रेट असेल, प्रॉफिट असेल, लॉस असेल, त्या सेगमेंटला तुमचा तो एक्झिट करणार. परंतु फ्युचर आणि ऑप्शन मध्ये मित्रांनो, ऑप्शन हे खूप महत्वाचं सेगमेंट आहे. पुढे आपण बघणार आहोत इंडेक्स म्हणजे काय, इंडेक्स कशा पद्धतीने काम करतात, त्यामध्ये ऑप्शन मध्ये आपल्याला काम करायचं आहे. ऑप्शन हेजिंगचं सर्वात मोठं एक भांडार आहे. या भांडारामध्ये तुम्ही 500 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये इथपासून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हे सेगमेंट कसं असतं, एक इक्विटी त्याच्यावरती अवलंबून असतं ऑप्शन. म्हणजे तुम्हाला एक स्ट्राईक प्राइस काढायची असते. हे स्ट्राईक प्राइस काढल्यानंतर समजा आता 1200 एका स्टॉकची प्राइस चालल्या आणि मला वाटतं तो स्टॉक वरती जाणार आहे, तर मी काय करणार, तर 1300 रुपयाचा एक स्ट्राईक प्राइस काढणार. ती झाली वरची स्ट्राईक. म्हणजे आउट ऑफ द मनी, इन द मनी आणि ऍट द मनी असे वेगवेगळे प्रकार असतात. यामध्ये तुम्ही स्ट्राईक प्राइस काढली, त्याचं प्रीमियम हे खूप आणि महत्वाचा टॉपिक आहे की प्रीमियम म्हणजे काही त्याची कॅल्क्युलेशन मी क्लासमध्ये शिकवतो मुलांना. हे प्रीमियम कसं येतं, ह्या प्रीमियम मध्ये टाइम डिके कसा आहे, तो वेगळा प्रकार आहे. त्या प्रीमियमची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पे करावी लागते. म्हणजे समजा तुम्ही बँक निफ्टी घेतलेला आहे 24,000चा कॉल म्हणजे सीई कॉल. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मार्केट वरती जाणार आहे तर तुम्ही सीई घ्यावा. जर तुम्हाला वाटत असेल मार्केट खाली पडणार आहे तर पीई घ्यावा. समजा तुम्ही कॉल बाय केला, मार्केट वरती जातं. समजा जो सीई बाय केलेला आहे त्याचं प्रीमियम 100 रुपये चाललेला आहे आणि बँक निफ्टीचा लॉट साईज आहे 25 रुपये. तर तुमची इन्व्हेस्टमेंट किती आली, 2500 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आली. समजा का 100चा 200 रुपये गेला, म्हणजे मार्केट जसं स्पॉट वरती वर जाईल तसं तुमचं प्रीमियम वाढतं आणि हे प्रीमियम जसं वाढेल तसं तुमचं प्रॉफिट ही खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. दुसरी नाण्याची बाजू आहे की पुट. समजा मार्केट पडणार आहे असं मला वाटतं, तर मी काय करतो की एक पीई घेतो. पीई आउट ऑफ द मनी असेल, ऍट द मनी असेल, इन द मनी असेल. तर मी आउट ऑफ द मनीचा एक पीई घेतला, त्याचं हे प्रीमियम आलं 100 रुपये. समजा मार्केटमध्ये क्रॅशेस आले तर ते प्रीमियम 100 रुपयाचं आहे आपण असं समजू. 2500 रुपयाची त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट आहे. जसं मार्केट खाली पडणार आहे तसं माझं प्रीमियम वाढणार आहे. ऑप्शन मध्ये महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तुम्हाला जर प्रॉफिट काढायचं असेल तर प्रीमियम वाढलं पाहिजे. जर तुम्ही कॉल घेतला तर मार्केट वरती गेलं पाहिजे, हे एक सेंटिमेंट आहे, पण तुमचं प्रीमियम वाढल्यानंतर प्रॉफिट होणार आहे. आणि पुट मार्केट खाली पडलं तर तुमचं प्रीमियमच वाढणार आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये एकच महत्वाचा घटक आहे, तुमचं प्रीमियम वाढलं पाहिजे. दुसरा
टॉपिक सेगमेंट आहे कमोडिटी. मित्रांनो, हे महत्वाचं आणि खूप असं सुंदर एक इंटरनॅशनल मार्केट इंडियन मार्केटचा एक मेळ आहे कमोडिटी मार्केट. हे कमोडिटी मार्केट यामध्ये गोल्ड, सिल्वर, क्रूड, नॅचरल गॅस, लीड, झिंक, कॉपर हे प्रकार त्यात येतात. आता गोल्ड जर घेतला तर त्याचे 3 प्रकार येतात, सिल्वर त्याचे 3 प्रकार येतात, क्रूड ऑइल 1 प्रकार येतात, झिंक वगैरे भरपूर असे वेगवेगळे प्रकार आहेत. कमोडिटीचं जे टायमिंग आहे सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत आहे. हे टायमिंग मला खूप आवडतं. का आवडतं? कारण इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह जे आपले रेग्युलरचं मार्केट आहे त्याचं टायमिंग किती आहे? 9 ते 3:30 आपण पाहिलेलं आहे. परंतु कमोडिटीचं मार्केट आहे सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत. म्हणजे तुम्हाला यामध्ये टायमिंग वाढवता येतात. टायमिंगची चॉईस करता येते की तुम्ही जर जॉब करत असाल तर जॉब नंतर तुम्हाला एकच सेगमेंट ओपन असतं, ते म्हणजे कमोडिटी. मित्रांनो, जॉब करणाऱ्यांसाठी माझं एक महत्वाचं आणि चांगलं एक उदाहरण आहे, ते म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त कमोडिटीमध्ये ट्रेड करावं. दुसरी गोष्ट, तुम्ही पार्ट टाइम जॉब करता, हाऊसवाईफ आहात, स्टुडंट आहात, तर तुम्हाला इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह खूप महत्वाचं सेगमेंट आहे, त्यामध्ये तुम्ही ट्रेड करा. आता तुम्ही जर इक्विटी डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करता, तुम्हाला अजून कमोडिटी मध्ये ट्रेड करायचं आहे, तरी पण तुमच्यासाठी एक चान्स आहे. कारण आम्ही कमोडिटीचा पण क्लास घेतो. इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, फ्युचर, ऑप्शन, करन्सी वेगवेगळे क्लासेस आहेत आमचे, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत. कमोडिटी हे सेगमेंट आहे. यामध्ये गोल्ड, सिल्वर आणि क्रूड हे खूप महत्वाचे घटक आहेत. ते सर्व आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल पातळीवरती ही तोलले जातात. समजा कमोडिटी मार्केटमध्ये जो गोल्ड आहे त्या गोल्डचा रेट इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणजेच अमेरिकेमध्ये असणाऱ्या गोल्डची तुलना केली जाते. परंतु तुम्ही जर आता करंटली न्यूजपेपर वाचत असाल तर ह्यामध्ये बदल केलेला आहे. म्हणजे अजून बदल अंमलात यायचा आहे, ते म्हणजे अहमदाबाद मधून भारतीय गोल्डचा रेट सिलेक्ट केला जाणार आहे. हा एक महत्वाची न्यूज आहे, तुम्ही रिसर्च करू शकता. ह्यात जो रेट आहे हा वर खाली होण्याची जी कारण आहे ती इंटरनॅशनल पातळीवरूनच होतात. यामध्ये तुम्ही जर काम करायचं असेल कमोडिटीमध्ये तर साधारणतः मला वाटतं की 5 नंतर यामध्ये खूप मोठी व्होलॅटिलिटी येते. काय येते तर इंटरनॅशनल मार्केट्स ओपन होतात. दुसरी गोष्ट आहे करन्सी. कमोडिटी मधला एक टॉपिक राहिला तो म्हणजे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा कशा पद्धतीनं ट्रेड होतात. एक बॅरेल म्हणजेच एका बॅरेलवरती क्रूडची प्राइस ठरवली जाते. आता साधारणतः एक 2800 ते 3000 रुपयाच्या आसपास क्रूडचा रेट चाललेला आहे. यात परत लॉट साईज वेगवेगळी येते, एक्सपायरी वेगवेगळी येते. आपला जो बाहेरच्या मार्केटचा गोल्डचा रेट आहे तो वेगळा असतो, स्टॉक मार्केटचा म्हणजे शेअर मार्केटचा रेट आहे तो वेगळा असतो. 1000 ते 2000 रुपयाचा फरक हा नेहमी पडत असतो. या क्रूड ऑइल मध्ये महत्वाचा टॉपिक येतो ते म्हणजे अमीर अरब म्हणजे ओपेक. या ओपेक मधूनच तुम्हाला क्रूडची प्राइसची व्होलॅटिलिटी दिसते. म्हणून ज्यावेळी तुम्ही क्रूड मध्ये ट्रेड करणार आहात त्यावेळी तुम्हाला ओपेक हे जे राष्ट्र आहेत त्यांच्या न्यूज वरती तुम्हाला फोकस ठेवावा लागतो. काही इंटरनॅशनल सोर्स आहेत. तुम्ही आता क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला समजेल की काही वेबसाईट आहेत, त्या वेबसाईट मधून तुम्हाला इन्व्हेंटरी म्हणजे क्रूड ऑइल मध्ये सर्वात मोठा बदल होणारा हा बदल प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 9 वाजता, 8 वाजता, 6 वाजता हे टायमिंग चेंज होत असतं. या टायमिंग नुसार ही लागत असतो आणि ह्या फक्त एका न्यूज वरती तुम्ही क्रूड ऑइल मध्ये खूप सारा भरपूर पैसा कमवू शकता. चौथं सेगमेंट आहे करन्सी. आता हे करन्सी सेगमेंट आहे, यामध्ये मी स्वतः कुणालाही रेफर करत नाही की तुम्ही ट्रेड करा, कारण हे जे सेगमेंट आहे हे संपूर्ण इंटरनॅशनल मार्केटवरती अवलंबून आहे. पहिली गोष्ट इथं म्हणजे इथं डॉलर, दिनार, युरो, येन, रुपये हे ट्रेड होत असतात. म्हणजे जे करन्सी आहे, ज्या देशाचं चलन आहे इथं ते ट्रेड होतं. परंतु तुम्हाला जर डॉलर मध्ये ट्रेड करायचं असेल तर अमेरिकेच्या न्यूज वरती, अमेरिकेच्या जे चार्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस करावा लागतो. आणि त्यामुळे मग मी म्हणतो की इथनं भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही तिथे ट्रेड करू शकता.
त्यामुळे तुम्ही करन्सीचा स्टडी करावा लागतो. मित्रांनो, तुम्हाला कमोडिटी किंवा डेरिव्हेटिव्ह इक्विटीमध्ये ट्रेड करायचे असतील व्यवस्थित प्रॉफिटेबल, तर तुम्हाला करन्सी मधल्या डॉलर हा एकमेव असा घटक आहे, तो त्याचा तुम्हाला स्टडी करावा लागतो. ह्या जगामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे एक डॉलर, दुसरी गोष्ट आहे गोल्ड आणि तिसरी गोष्ट आहे क्रूड ऑइल. तर मित्रांनो, आपण पाहिले की एनएससी चे सेगमेंट्स.